नमस्कार मित्रांनो, मराठी फॉरेक्समध्ये आपलं स्वागत आहे. चला मग जरा थोडी माहिती द्यायची होती गोल्डच्या बद्दल आणि FMC मीटिंगबद्दल. FMC मीटिंग आहे 31 जुलैला. पुढच्या आठवड्यात न्यूज आहे. मग तो न्यूज म्हणजे हे न्यूज काय आहे न्यूज सांगतो तुम्हाला समजून. ह्या न्यूजला रेट कट होणार की नाही हे कन्फर्म सांगणार आहेत. इथं रेट कट होणार आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगणार आहेत की इथं रेट कट करणार आहे म्हणून. इथं जेव्हा रेट कट करणार म्हटल्यावर रेट कट कधी आहे? पुढच्या सप्टेंबर महिन्यात सांगतो, दाखवतो तुम्हाला. मी आत्ताच सांगावलं तुम्हाला, सप्टेंबर महिन्यामध्ये इथं रेट कट होणार आहे. हां, आता इथं रेट कट होणार म्हणजे गोल्ड काय होणार? आज तारीख आहे 23 जुलै. आता सांगवलं आहे की 31 तारखे न्यूज असणार आहे. त्यानंतर काय काय होणार सांगतो. चला मग चार्ट आपण. मी मागच्या आठवड्यात टाकलेला व्हिडिओ रविवारी की मार्केट 25ला जाणार म्हणून. मार्केट बघ किती जाऊन आलं आहे, 2483ला जाऊन आलं आहे मार्केट. आता हे विकली चार्ट आहे. विकलीमध्ये हे मस्तपैकी हे कॅन्डल बनवलं आहे. इथे काय नाही, लोक ट्रॅप बनवले. कारण का हे जे कॅन्डल बनलेले आहे, लोकांना वाटणार की कॅन्डल विकली मस्त बनल्या, हे तर आपण आता सेलिंगला बसू खाली येण्यासाठी. पण असं होणार नाही आहे. या आठवड्यात कॅन्डल अशीच बनणार आणि नंतर पुढच्या आठवड्यात जे FMC मीटिंग आहे 31 तारखेला, तेव्हा मस्त एक कॅन्डल ह्याला क्रॉस करणार आहे. किंवा अशी कॅन्डल बनेल. कारण का 31 तारखेला सांगणार की रेट कट होणार म्हणून. कधी? 18 सप्टेंबरसाठी. तर 18 सप्टेंबरसाठी लगेच काय मार्केट काय 18 तारखेला थांबणार नाही आहे. 31 तारखेपासूनच मार्केट आपलं जाणार आहे. मार्केट काय होणार? आपला. हे कॅन्डल, हे कॅन्डल, हे कॅन्डल, हे कशी कॅन्डल बनली ना, तसंच पुढच्या आठवड्यात बनू शकते असं. तर आपण काय करायचं आहे, 31 तारखेला FMC मीटिंगला रात्री बाईंगला बसायचं आहे. बाईंगला आपला टार्गेट आहे 2500 प्लस. आता सांगतो मार्केट आज किती आहे बघा, 2407ला आहे. 100 पॉईंट म्हणजे 1000 पिप्स. 31 तारखेला मार्केट बाईंगला जाणार आहे. त्याच्या अगोदर मार्केट बायला जाणारच आहे. कारण का त्यांची बँकवाले जे रेट कट करणार आहेत त्यांची मीटिंग चालू आहे. रेट कट करायचं कसं होणार, काय करणार, त्या पद्धतीने आपण वेट करू की
मार्केट 25ला जाणार आहे. हां, आता ह्यात काय काय होणार? तर मागच्या सांगितलं आहे गोल्ड तर बाय जाणार, सिल्वर बाय जाणार, आता हे कॅन्डल बघा 1 डेचे आहे. कसं कॅन्डल तयार करायचं बघा. वन डेचे हे काय होतं आहे, असे शाडू जर बनत असेल लांब खाली असे समजा की मार्केट बाईंगला प्रेशर जास्त आहे, मार्केट असं वर जाऊ शकतो. सेल्युलोसाठी चांगलं आहे, सेल्युलोसाठी आपण बाईंग करू शकतो. आता GPP USD बघू. USD बघा, हे बी बाईंगला जाणार आहे. GPP बाईंगला जाणार आहे. करताना तुमच्या हिशोबाने करा, लय हेवी लॉट टाकू नका. तुमचा लॉस प्रॉफिट निघेल ह्या पद्धतीने टाका. पाहिजे डेमोला करा. ठीक आहे. लाईक करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. आणि माझा मोबाईल नंबर आहेच 90 21 81 8009. आणि न्यूज कशी बघायची, काय बघायची, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. पेड सर्विस आहे. ठीक आहे. न्यूज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह न्यूज कशी बघायची हे मी शिकवतो. तेव्हा तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा. ओके.